राज्याच्या राजकारणामध्ये सध्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का या संदर्भातील चर्चा रंगलेल्या पाहायला मिळत आहेत। राज ठाकरेंनी दिलेल्या प्रतिसादाला या ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी सुद्धा प्रतिसाद दिलेला पाहायला मिळतोय। कोकणातल्या मनसैनिकांना या संदर्भात काय वाटतं, आपल्यासोबत काही मनसैनिक आहेत, पदाधिकारी आहेत। राज ठाकरे यांनी सांगितलं होतं की उद्धव ठाकरे यांच्याशी मी एकत्र यायला तयार आहे, सगळे वादविवाद विसरून मी एकत्र यायला तयार आहे असं म्हटल्यानंतर उद्धव ठाकरेंनी सुद्धा याला प्रतिसाद दिलेला आहे। पण अटी शर्तींवरती काय प्रतिक्रिया असेल मनसैनिक म्हणून? आमचा पक्ष हा आदेशावरती चालतो। सन्मान्य राजसाहेब ठाकरे जो निर्णय घेतील तो महाराष्ट्र हिताचाच असेल। त्यामुळे सन्मान्य राजसाहेब जे बांधतील ते तोरण आणि जे सांगतील ते धोरण या अनुषंगाने आम्ही त्यांचा आदेश शिरसामध्ये मानणार। दोन भावामध्ये जी काय भांडणं होती किंवा वाद होते ते सुद्धा या ठिकाणी बाजूला ठेवायला तयार आहोत आणि महाराष्ट्राच्या हितासाठी असं त्यांनी देखील म्हटलेलं आहे। कसं बघता याच्याकडे? या विषयामध्ये बोलण्यापेक्षा आमचं एकच मत आहे, सन्मान्य राजसाहेब जो निर्णय आम्हाला देतील तो आम्हाला मान्य। महाराष्ट्र सैनिक म्हणून आम्ही राजसाहेबांच्या सोबत। अविनाशजी, तुम्ही सुद्धा या ठिकाणी जवळून राजकारण बघता, कसं बघता या दोन पक्षांकडे किंवा या दोन नेत्यांकडे एकत्र आले तर महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलेल असं सांगितलं जाते। मनसैनिक म्हणून तुमच्या मनात काय वाटतं तुम्हाला? यापूर्वी पण महाराष्ट्रातली जनता सांगत होती की ठाकरे बंधू एकत्र यायला पाहिजेत आणि एकत्र आले तर महाराष्ट्रातली जनता खुशीने ते आपल्या शिवसेना असेल किंवा मनसे असेल त्याला स्वीकारायला तयार आहे। तसंच आम्ही महाराष्ट्र सैनिक आहोत, आम्ही आदेशावर चालतो। राजसाहेब जो निर्णय घेतील त्या निर्णयाला आम्ही साहेबांच्या बरोबर आहोत। पण मनसैनिक म्हणून काय वाटतं, ज्या पद्धतीनं राज ठाकरेंनी साथ घेतली त्याला प्रतिसादसुद्धा यावेळेला उद्धव ठाकरे साहेबांनी दिलेला पाहायला मिळतोय। महाराष्ट्रातलं चित्र बदलेल? कदाचित बदलू शकतं, कारण साहेबांनी जेव्हा एक पाऊल पुढे टाकल्यानंतर त्यांनीही टाकलं आहे। कदाचित पॉझिटिव्ह घेतलं तर एकत्र आले तर खूप महाराष्ट्राचं चित्र बदलू शकतं। नक्कीच। काय वाटतं तुला या ठिकाणी? कारण राज ठाकरे अटी शर्तींवरती या ठिकाणी एकत्र येतील असा नेता नाही असं सुद्धा राजकारण्यांकडून सांगितलं जाते। मनसैनिक म्हणून काय प्रतिक्रिया असेल? पहिली गोष्ट, जसं आमच्या अरविंदजी मालाडकर उपजिल्हाध्यक्ष जसं बोलले की आम्ही आदेशावरती चालतो, त्याप्रमाणेच आहे की सन्माननीय राजसाहेब ठाकरे जो निर्णय घेतील तो महाराष्ट्राच्या हिताचा असणार आहे आणि ते जे आदेश देतील, तो जो निर्णय घेतील तो आमच्यासाठी कायमस्वरूपी बंधनकारक असेल आणि आम्ही कायमस्वरूपी त्यांच्या पाठीशी असणार आहोत आणि ते जे निर्णय देतील त्याप्रमाणेच आमची पुढची वाटचाल असेल। पण दोन भाऊ एकत्र आले तर आनंद होईल? नक्कीच। जर राजसाहेबांनी जर टाळी दिली आणि उद्धव ठाकरेंनी टाळी दिली तर तो जो निर्णय होईल तो नक्कीच चांगलं होईल, याच्यासाठीच असणार आहे। कारण आमचे जे सन्माननीय अध्यक्ष राजसाहेब ठाकरे हे कायम जो निर्णय घेतात तो महाराष्ट्राच्या हितासाठी असतो आणि पुढे दिशा चांगली असते, ह्या मताचे आमचे साहेब आहेत। त्यामुळे नक्कीच पुढचं भवितव्य हे चांगलं असणार आहे। नक्कीच। दोन्ही बंधू जर एकत्र आले तर त्याचा नक्कीच आम्हाला आनंद होईल अशीच प्रतिक्रिया कोकणातल्या मनसैनिकांनी या ठिकाणी दिलेली पाहायला मिळते। कॅमेरामन समित गजनेसह मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी।